श्री स्वामी समर्थ. ब्रह्मकमळ ही फुलझाडं आणि वनस्पती दिव्य मानली जाते. ही वनस्पती ज्यांच्या घरामध्ये असते, नक्की कुठल्या सकारात्मक गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतात, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, धार्मिक दृष्टिकोनातून, पौराणिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ब्रह्मकमळाचे लाभ जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी बघूया ज्योतिषशास्त्र काय सांगतात. ब्रह्मकमळाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे, कारण हे फूल भगवान शिवशंकरांशी संबंधित आहे. भगवान शिवशंकरांना हे फूल प्रिय आहे असं सुद्धा म्हटलं जातं. या फुलांच्या प्रभावामुळे किंवा या वनस्पतीच्या प्रभावामुळे जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. ब्रह्मकमळाचे फूल भगवान शिवशंकरांना अर्पण केलं असता भगवान शिवशंकराची कृपा होते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर जेव्हा कुंडलीमध्ये काही ग्रहदोष सांगितले जातात आणि त्यामुळे ताणतणाव समस्या निर्माण होतात, तेव्हा मग कमळाची पूजा करायला सांगितलं जाते. त्यामुळे व्यक्तीची या ग्रहांशी संबंधित काही समस्या असतील तर ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते. हे फुलझाड घराच्या दक्षिण दिशेला जर लावलं, अर्थात दक्षिण दिशा म्हणजे घराची आग्नेय कोपरा, या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर तुम्ही ब्रह्मकमळाचं रोप लावलं तर तुमच्या घरात धनसमृद्धीला कधीही कमतरता पडणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील कष्ट कमी होतात, जीवनात यशप्राप्तीचे मार्ग खुले होतात. तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभवती कुठेही लावलं तर त्याचा एक सकारात्मक प्रभाव त्या वातावरणात निर्माण होतो आणि तिथलं वातावरण शांत आणि समृद्धीने भरलेलं असतं. ब्रह्मकमळाच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवल्याने घरात संपत्ती तर येतेच, पण त्याचबरोबर ब्रह्मकमळामुळे घरातील व्यक्तीचं मनसुद्धा प्रसन्न होतं. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावला असेल, जवळ लावला असेल तर कुठलीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरातल्या सदस्यांची मानसिक स्थिती चांगली राहते. मानसिक स्वास्थ्य घरातल्या सदस्यांना लाभतं. धार्मिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर शिवमहापुराणात ब्रह्मकमळ हे फूल भगवान शिवशंकरांचं आवडतं फूल. ब्रह्मकमळाची पूजा केल्याने सुद्धा भक्तांना शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते, तेव्हा त्यांची पूजा केली जाते. ब्रह्मकमळ भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर करतात. अनेक पापाची शुद्धी होते आणि पुण्य प्राप्त होते. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ब्रह्मकमळाचा अर्क किंवा पानाचा उपयोग मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी केला जाते. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांतीचा अनुभव करतात. पचन संस्था सुधारते. असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे पचन संस्थेशी संबंधित विकार दूर होतात. त्याचबरोबर शरीरामध्ये एक प्रकारचे संतुलन निर्माण होते. ब्रह्मकमळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. आयुर्वेदानुसार शरीरातील वात आणि कफ कमी करायला मदत करतात. त्यामुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर काढले जातात. काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये ब्रह्मकमळाच्या पानांचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा केला जाते. एकंदरीत ब्रह्मकमळ ही वनस्पती दिव्य आहे. ब्रह्मकमळ हे शुभचिन्ह सुद्धा मानलं जातं. या पुष्पाच्या प्रभावामुळे घरात सकारात्मक निर्माण होते, शांती निर्माण होते. खास करून पौर्णिमेच्या रात्री जर ब्रह्मकमळाची पूजा केली गेली तर ते विशेष फलदायी मानलं जातं. तर मंडळी, ब्रह्मकमळाचे आयुर्वेदिक दृष्टीने फायदे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, धार्मिक दृष्टीने आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काय लाभ होतात ते आपण पाहिले. तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का? तुमचा स्वतःचा अनुभव कसा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्याकडे लावायचं असेल तर काय करायचं? ब्रह्मकमळ हे मूळचं हिमालयीन प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे, पण ती तुम्ही तुमच्या अंगणात सुद्धा लावू शकता, तुमच्या गॅलरीत सुद्धा लावू शकता. उत्तराखंड राज्याचे हे राज्यफूल आहे. ब्रह्मकमळाला जलद निचरा होणारी माती किंवा मातीचे मिश्रण आवश्यक असते. जर तुम्ही कंटेनरमध्ये लावत असाल तर त्याचा पूर्ण निचरा होईल याची खात्री करून घ्या. ब्रह्मकमळ वनस्पती ही एक निवडुंग किंवा रसाळ वनस्पती आहे. रसाळ वनस्पतीच्या पानामध्ये पाणी साठलं जातं, म्हणून पाणी देण्यापूर्वी मातीची तपासणी करा. जास्त पाणी दिल्यास ब्रह्मकमळाची फुलं, मुळं कुजतात. महिन्यातून एकदा तुम्ही तुमच्या ब्रह्मकमळाला कंपोस्ट खत नक्की द्या. खत तुमच्या रोपाला नवीन वाढीसाठी मदत करेल, त्यामुळे तुमचं रोप निरोगी राहील. ब्रह्मकमळ लावताना निरोगी पानांची किंवा फांदीची छाटणी करा. छाटणी करताना धारदार चाकू किंवा कात्री घ्या. थोडंसं वाळू घ्या, त्यामुळे ते कुजण्याची शक्यता कमी होते. वाळलेल्या छाटणीला कुंडीतील मातीत लावा. ती माती ओलसर ठेवा. रोपाला पाणी घाला आणि पुरेसा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा आणि नियमित पाणी द्या. ब्रह्मकमळ हे थंड हवामान चांगले वाढते, पण जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतील जास्त शक्यता असते. त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास ब्रह्मकमळ हे चांगले वाढते आणि त्याला सुंदर फुले सुद्धा येतात.
तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि तुमच्या घरी ब्रह्मकमळाचे झाड नक्की लावा. धन्यवाद.